तर मुंडव्यातला जमीन घोटाळा चर्चेत असतानाच आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आलाय। कृषी विभागाच्या जमीनचा अपहार केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवलेंसह शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवलेंना निलंबित केलंय। नायब तहसीलदार प्रवीण चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय। 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 दरम्यान हा घोटाळा झालाय। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी काय ट्विट केलेले या संदर्भात बघा। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपण्याच्या प्रकरणात नाहीत तर पुण्याच्या बोपोडीमधील सर्वे नंबर 62 मधील ॲग्रिकल्चर डेअरीची शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तीस दिल्याप्रकरणी निलंबित केले। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारची 40 एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदार येवले याला अटक केल्याच्या बातम्या पसरवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। हर्षवर्धन सकपाळ यांनी हे ट्विट केलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।